कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा सर्वश्रेष्ठ विरोचक तुम्हाला सगळ्यांना मरणार आहात तुम्ही सगळे। मरणार नाही, मारणार। मी तुम्हाला मारणार आणि मरण सुद्धा सहजासहजी नाही देणार आहे मी तुम्हाला। आजवर तुम्ही इतरांना ज्या काही यातना दिल्या आहेत ना, मरताना त्या सगळ्या यातना तुम्हाला भोगायला लावणार आहे मी। आजवर अद्वैत साहेबांची आई, माझी सासू म्हणून मान ठेवला, मर्यादा ठेवल्या, पण आजपासून ना तू कोणाची आई आहेस ना माझी सासू आहेस, तू फक्त विरोचक आहेस। स्त्री नयना देवी आईची लेख जेव्हा मान मर्यादा सगळं ओलांडते तेव्हा काय होतं ते आता बघ तू। संयम दैवत्वाचा पहिला नियम। देव संयम ठेवतो कारण देव तत्वनिष्ठ असतो, तो दैत्यासारखा अधाशी नसतो। दैत्य दुष्कृत्य करतोय आणि देव संयमाने पाहत राहतोय, याचा अर्थ असा होत नाही की देव दैत्यासमोर कमकुवत आहे, कमजोर आहे। याचा अर्थ असा होतो की देव वाट पाहतोय। एकदा का दैत्याचा पापाचा घडा भरला की हाच संयम ठेवणारा देव रौद्र रूप धारण करतो आणि दैत्याचा विनाश करतो। प्रभू रामचंद्रांनी सुद्धा संयमाची परीक्षा दिली, पण जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा त्यांनीही रौद्र रूप धारण करून रावणाचा वध केला। कालिया नागाने जेव्हा सगळ्यांना घाबरवलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावर नाचून त्याच्या अहंकाराला ठेचलं। आणि तुझ्या बरोबर सुद्धा मी तेच करणार आहे विरोचका। अद्वैत साहेबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तू, माझ्या कुंकवावर उठलास, तुझ्या कर्माची फळं मी तुला भोगायला लावणार। ना मी आता शांत बसणार ना मी आता संयम ठेवणार। आता माझा सामना खोट्या मातृत्वाचं पांघरून घेतलेल्या बाईशी नसेल, रुपाली बाई साहेबांशी नसेल, माझ्या सासूशी नसेल आणि रुपाली म्हात्रेशी नसेल। माझा सामना असेल तो फक्त एका दैत्याशी, विरोचकाशी। विरोचकाचं अस्तित्व मी फक्त कलियुगातून आणि त्रेतायुगातून नाही, विरोचकाचं अस्तित्व मी इतिहासातून संपवणार। दिवस मोजायला सुरुवात कर। देवी आईची आज्ञा आल्या क्षणी मी तुझा अंत करणार।
आधी काय सांगू तुला, काय आमची अवस्था झाली होती. असं वाटत होतं देव आमची क्रूर चेष्टा करतोय. नाग घरात शिरतो काय आणि तुला दंश करतो काय. आधी आता त्रास होत नाहीये ना रे? मला अजिबात काही त्रास होत नाहीये. जर मला काही त्रास होत असता तर मी तुमच्या समोर असं उभा असतो का? आधी तुला एक सांगू का, सगळ्यात वाईट अवस्था कोणाची झाली होती माहितीये? तुझ्या आईची. रुपालीने देव अक्षरशः पाण्यात ठेवले, त्रिनयना देवीची प्रार्थना केली. त्याचं फळ हे आहे की तू वाचलास. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट घडली की आता घाबरून जाण्याची गरज नाहीये. म्हणजे आपल्याला कळलं तरी की तो नाग विषारी नव्हता. नाही नाही, तसं काही नाहीये. तो नाग विषारीच आहे. असं कसं? डॉक्टर म्हणाले ना की नाग विषारी नव्हता. नेत्रा असंच म्हणाले ना डॉक्टर? म्हणजे आता घाबरून जाण्याची गरज नाहीये ना? पण काकू, निष्काळजीपणा करून नाही चालणार आपल्याला. आपण सावधच राहायला हवं. हो, पण त्या नागापासून आपल्याला धोका नाहीये, हे खरं आहे ना? हे बघा, नाग विषारी असो नाहीतर बिनविषारी, आपल्याला काळजी घ्यायलाच हवी. उद्या ती सर्पमित्र अस्तिका जठार येते. ती सापाला पकडेल आणि तीच काय ते खरं सांगेल. पण ती येईपर्यंत आपण सगळ्यांनीच खूप सावध राहूया. सगळ्यात जास्त ना रुपालीला जपावं लागेल. तिने नाग बघितला ना तर तिला त्रास होईल. आधीच तिला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.